नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मसूर भात, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी पूर्ण बघा शेवटपर्यंत। चला तर मग आपण मसूर भात बनवूया। भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आलं आणि लसूण, हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला, कांदा लसूण मसाला, कांदा, कोथिंबीर, लिंबू, मोठी इलायची, तमालपत्र, चवीनुसार मीठ आणि मसुरा, भिजवलेला मसुरा। आपल्याला हवं तर आपण गाजर पण टाकू शकतो, तर मी गाजर टाकते। तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही त्यात वाटाणा पण घालू शकता। मी जास्त काही वस्तू टाकत नाही, मी फक्त थोडंसं गाजर टाकते। आपण आता कुकर ठेवूया गरम व्हायला। तेल घालू आपण। तेल थोडं जास्त प्रमाणात घालायचं। हे तमालपत्र घालू आपण। ही मोठी वेलची टाकू, ही हिरवी वेलची, कांदा घालू, मंद आचेवर थोडासा आपण कांदा परतून घेऊ। आता आपण आलं लसूण पेस्ट घालू। खमंग वास येऊ राहिला कांद्याचा आणि लसूण आल्याचा। थोडा कांदा लसूण मसाला घालू आपण। थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, असा बिर्याणी मसाला, मी थोडा जास्तच घेतलाय कारण आमच्याकडं जरा झणझणीत तिखट खातात। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला टाकू शकता। लाल तिखट, थोडेसे गाजर, मी तांदूळ अगोदरच धुवून ठेवला, 5 मिनिटं अगोदरच धुवून ठेवायचा। आणि भातासाठी मी 1008चा तांदूळ घेतलाय, कारण हा भात खूप छान होतो। आपण आता मसुरा घालून घेऊ। परतून घेऊ। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लिंबू आवडीनुसार, तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता। आता पाणी घालूया आपण। आणि चवीनुसार मीठ मी शेवटला घालते। आता आपण याला झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या काढून घेऊ। 3 शिट्ट्यांमध्ये छान असा आपला मसूर भात तयार होईल। चला बघूया आपण भात झालाय का तयार। मस्त असा कलर आलाय।
मस्त असा झणझणीत दिसू राहिलाय. चला आपण आता एक प्लेट मध्ये काढून घेऊ. मस्त असा वास येऊ राहील मसाल्यांचा. थोडंसं आपण आता याच्यावरती कोथिंबीर घालू. आणि थोडंसं आपण लिंबाची फोड ठेवू. हे बघा, झालाय आपला आता मसूर भात तयार. किती छान दिसतोय बघा, कलर मस्त वाटतोय ना. थोडासा आपण टेस्ट करून बघू कसा झालाय. मस्त, एकदम झणझणीत, एकदम छान. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.